पहाटेच आम्ही नाशिकहून चांदवड तालुक्यातील काही काळाच्या ओघात मागे पडलेल्या पण प्रसिद्ध, पवित्र आणि स्वतःचा एक प्राचीन इतिहास असलेल्या मंदिरांच्या दर्शनासाठी निघालो. मित्रांसोबत सकाळच्या थंडगार वातावरणात सुरू झालेला हा प्रवास मनाला वेगळी ऊर्जा देणारा होता. 2 दिवसाच्या मुसळधार पावसानंतर आज काहीशी उघडदीप दिल्यानंतर आम्ही सुरुवात केली आमच्या प्रवासाला. सर्वप्रथम आम्ही पोहोचलो चांदवडच्या शनी मंदिरात. हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध प्राचीन शनी मंदिर आहे. हे मंदिर चांदवड पासून साधारण 10 ते 11 किलोमीटर अंतरावर वर्दळी उसवाड परिसरात आहे. हे मंदिर अत्यंत जुने मानले जाते आणि स्थानिक लोकांच्या मते येथे स्वयंभू शनिदेवाची मूर्ती आहे. राजा विक्रमादित्य आणि शनी साडेसातीची कथा या मंदिराशी जोडली जाते. त्यामुळे शनिदोष, साडेसाती आणि अडचणी दूर करण्यासाठी भाविक येथे दर्शनाला येतात. येथून खालच्या दिशेला नवीन शनी मंदिर उभारण्यात आलेले आहे. नवीन शनी मंदिराकडे जाणारा रस्ता हा पावसाळ्यामुळे पूर्णपणे हिरवाईने नटलेला आहे. पायऱ्या उतरून जाताना हिरवाईमुळे मनाला सुखद अनुभूती मिळते आणि मन प्रसन्न होऊन जाते. खाली उतरल्यानंतर निसर्गाच्या कुशीत समोर भव्य आणि अद्ययावत असे शनी मंदिर उभे दिसते. येथे आत गेल्यावर शनी महाराजांची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. शनिवार असल्यामुळे मंदिरात भाविकांची चांगलीच गर्दी होती. शांत वातावरण, घंटानाद आणि भक्तिभावाने भरलेलं हे मंदिर मनाला प्रसन्न करून गेलं. इथे शनिवारी, शनी अमावस्या आणि शनी जयंतीला मोठी गर्दी असते. परिसरात मारुती मंदिर, बालाजी मंदिर आहे. तेथे आम्ही बराच वेळ टाइम स्पेंड केला आणि सुंदर फोटो काढून आमच्या पुढच्या मंदिराच्या प्रवासाला निघालो. इथून पुढे आम्ही गेलो चांदवडच्या इच्छापूर्ती गणेश मंदिरात. चांदवड हे निसर्गाची अलौकिक देणगी लाभलेले डोंगररांगांच्या कुशीत वसलेले गाव. गावांमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू मंदिरे आहेत. त्यातलेच एक इच्छापूर्ती गणेश मंदिर. गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर वडबारेकडे जाताना रेणुका देवी मंदिराजवळ इच्छापूर्ती गणेशाचे भव्य मंदिर आहे. मंदिराची स्थापना होळकर काळात झाली असे सांगितले जाते. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मूर्ती दगडात कोरलेली असून अतिशय सुंदर व सुबक अशी आहे. मूर्तीचं रूप अतिशय लोभनीय आहे. गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो चंद्रेश्वर महादेव मंदिराच्या दिशेने. चांदवड गावच्या उत्तरेला तामकडा परिसरात एक डोंगर कड्यावर श्री चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन स्थान आहे. पण या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही तितकाच लक्षात राहणारा आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता खूपच आव्हानात्मक आहे. जागोजागी तीव्र वळण, उंच चढ, अरुंद घाट रस्ता आणि आजूबाजूला डोंगर रांगा. वाहन चालवताना पूर्ण लक्ष द्यावं लागतं. चांदवडची ओळख प्रसिद्ध रेणुका देवी मंदिरामुळे तर आहेच, परंतु हे देखील असे काही सुंदर ठिकाणं आहेत. या ठिकाणांबद्दल तुम्हाला याआधी माहीत होते का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ह्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये येस टाईप करा. मी नक्कीच त्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग भेटूया नवीन अशा वेगळ्या ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.